नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत उद्योजकता. देशाच्या आर्थिक विकासामध्ये उद्योजकता या घटकाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. आधुनिक जगामध्ये उद्योजकता किंवा एंटरप्रेनरशिप हा एक परावलीचा शब्द बनलेला आहे. आधुनिक जगतामध्ये आजच्या बाजारपेठेमध्ये उद्योजकतेशिवाय वस्तू सेवा यांची उपलब्धता शक्यच नाही. थोडक्यात सांगायचं तर देशाची आर्थिक वाढ आणि विकास हे फक्त आणि फक्त उद्योजकतेमुळेच शक्य होतात. मित्रांनो, उद्योजकता या संकल्पनेची जर आपण व्याख्या करायचं म्हटलं तर रॉबर्ट हिसरिच यांची एक व्याख्या आपल्या समोर येते. धोका आणि फायदा गृहीत धरून काहीतरी नवीन करण्याची प्रक्रिया म्हणजे उद्योजकता होय. त्यामुळं हिसरिच यांनी जेव्हा उद्योजकतेची व्याख्या केली तेव्हा त्यांनी दोन गोष्टी विचारात घेतल्या. एक म्हणजे धोका आणि दुसरा म्हणजे फायदा. जेव्हा आपण उद्योजकता काहीतरी उद्योग करतो तेव्हा धोका स्वीकारावा लागणार आहे हे आपण गृहीत धरलेलं असतं आणि कुठलाही उद्योग व्यवसाय जेव्हा आपण करतो तेव्हा तो फायदा मिळवणं या गोष्टीसाठीच किंबहुना फायदा मिळवण्यासाठीच कोणताही उद्योग केला जातो. त्यानंतर दुसरी व्याख्या ज्या आपण उद्योजकतेची बघितली तर आसपासच्या परिस्थितीमधनं उपलब्ध गोष्टींमधनं विचारपूर्वक योग्य नियोजन वापर करून नवीन काहीतरी करण्याच्या जिद्दीनं इतरांची मदत घेऊन विकासाच्या दिशेनं यशस्वी होण्याच्या दृष्टीनं करायची धडपड म्हणजे उद्योजकता असं आपण म्हणू शकतो. अमेरिकेतले एक थोर मानसशास्त्रज्ञ होते मॅक्लिलँड. त्यांनी असं सिद्ध केलं आपल्या संशोधनामधनं की कोणत्याही देशाची औद्योगिकीकरणाची गती, पायाभूत सोयी, नैसर्गिक साधनसामग्री, व्यवस्थापकीय कौशल्य, भांडवल, तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टींवर अवलंबून नसते. त्या देशातली औद्योगिकीकरणाची गती किंवा उद्योजकता तर कशावर अवलंबून असते? त्या देशामधल्या जनतेची अंतःप्रेरणा, तिथं किती उद्योजकता आहे या सगळ्यावर उद्योगिकीकरणाची गती अवलंबून असते. अंतःप्रेरित उद्योजक, स्वतःच्या प्रेरणेनं स्वयंप्रेरणेनं तयार झालेला उद्योजक हा देशामधल्या साधनसामग्रीचा सुयोग्य वापर करून औद्योगिकीकरणाची गती ही चांगल्या प्रकारे वाढवू शकतो. उद्योजक हा औद्योगिकीकरणाचं म्हणजेच देशाच्या विकासाचं एक आधारस्तंभ म्हणून काम करतो. आपल्याला माहिती आहे JRD टाटा भारतामध्ये जन्माला आले, त्यामुळं आज आपण औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेलो आहोत. अगदी इंग्रजांच्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी उद्योजकतेची मुहूर्तमेढ रोवली. देशाची ओळख ज्याप्रमाणे राजकारण्यांची ओळखेवर होते त्याप्रमाणे उद्योजकांच्या नावानं देखील देश ओळखला जातो. आज अमेरिकेचं नाव आपण डोळ्यापुढे घेतलं तर प्रसिद्ध उद्योजक रॉकफेलर यांचं नाव नजरेसमोर येतं. इतर देशांमध्येही देखील अनेक अशा देशांमध्ये परिस्थिती तशीच आहे की त्या देशातला प्रसिद्ध उद्योजक हा त्या देशाचा आधारस्तंभ असतो, ब्रँड ॲम्बॅसिडर असतो, त्याच्यावरून लोक त्याचं नाव घेतात. तर मित्रांनो, धोका आणि फायदा या दोन गोष्टी गृहीत धरून जेव्हा आपण काहीतरी करतो तेव्हा त्याला उद्योजकता असं म्हणायचं. उद्योजक हा धोका स्वीकारायला तयार असतो आणि फायदा मिळवणं हे त्याचं उद्दिष्ट असतं. यानंतर आपण विचार करणार आहोत तो म्हणजे उद्योजकतेची वैशिष्ट्ये कोणती आहेत. उद्योजकतेची ही जी संकल्पना आहे, धोका आणि फायदा गृहीत धरून काहीतरी करणं म्हणजे उद्योजकता, या उद्योजकतेची काही वैशिष्ट्ये आहेत. कोणती कोणती आहेत तर नाविन्यता आहे, भविष्यकालीन अंदाज, संघटन कौशल्य, उपक्रमशीलता, प्रक्रिया, हेतुपूर्वक उपक्रम, जोखीम आणि फायदा, सामाजिक आणि आर्थिक विकास आणि धाडसाला संधी, असे अनेक घटक त्याच्यामध्ये आहेत. पहिला घटक आहे नाविन्यता. उद्योजकता या उपक्रमामध्ये नाविन्यता आणि सर्जनशीलता या दोन गोष्टींचा समावेश होतो. यशस्वी उद्योजक हा नेहमी नवनिर्मिती करतो, काहीतरी नवीन निर्माण करतो, नवीन तयार करतो. स्पर्धेचा फायदा घेण्यासाठी नेहमी काहीतरी वेगळं, इतरांपेक्षा नवीन करण्याचा प्रयत्न उद्योजक त्या ठिकाणी करत असतो. नाविन्यता याच्यामध्ये
वस्तूची नव्याने निर्मिती, नवीन वस्तू किंवा तंत्रज्ञान विकसित करणं या गोष्टीचा समावेश होतो. त्यामुळं वस्तूत विविधता येते, वस्तूचे नवीन उपयोग समजायला मदत होते. त्यामुळं नाविन्यता हे उद्योजकतेचं एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे भविष्यकालीन अंदाज. उद्योजकाला भविष्यकालीन अंदाज घेणं, अचूकपणे तो घेणं हे गरजेचं असलेलं कौशल्य आहे. भविष्याचा योग्य अंदाज उद्योजकाला ॲडव्हान्समध्ये बांधता आला पाहिजे. भविष्यात कोणत्या संधी उपलब्ध होणार आहेत याबाबतचे अंदाज जर आपण वर्तमान काळात करू शकलो तर तो उद्योजक त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. कुठल्याही व्यवसायाचं SWOT विश्लेषण SWOC स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स किंवा चॅलेंजेस याचं विश्लेषण हे उद्योजकाला करता येणं गरजेचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे संघटन कौशल्य. उद्योजकाला उत्पादन प्रक्रियेमधले जमीन, कामगार, भांडवल, संघटन हे जे 4 घटक आहेत त्यांचा समन्वय साधता येणं हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी उद्योजकाच्या अंगी संघटन कौशल्य असायला पाहिजे. उत्पादनासाठी आवश्यक घटकांची योग्य प्रकारे निवड करता यायला पाहिजे. वेगवेगळ्या पर्यायांमधनं योग्य पर्याय निवडता यायला पाहिजे. हे सगळं उद्योजकाला करता येणं हे गरजेचं असतं. त्यावेळेस आपण म्हणू शकतो की त्या उद्योजकाकडं संघटन कौशल्य आहे. त्यानंतर असतं ते म्हणजे वैयक्तिक सांघिक उपक्रम. उद्योजकता हा उपक्रम आहे. तो वैयक्तिक असू शकतो किंवा सांघिक असू शकतो, व्यक्तीच्या समूहानं केलेला असू शकतो. जर लहान प्रकल्प असेल, त्या प्रकल्पामध्ये धोका कमीत कमी असेल तर एक व्यक्ती तो उद्योग चांगल्या प्रकारानं सांभाळू शकते. पण जर मोठा प्रकल्प असेल, गुंतागुंतीचा असेल, धोकादायक असेल तर अशा वेळेला अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि कंपनी स्थापन करून म्हणा, भागीदारी म्हणा, जॉईंट व्हेंचर म्हणा या माध्यमातून तो प्रकल्प पुरा करतात. त्यानंतर असते ती म्हणजे प्रक्रिया. उद्योजकता हे काहीतरी वेगळं, नवीन करून दाखवण्याची अशी प्रक्रिया आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर कुठलं तरी नवीन प्रकारचं उत्पादन करायचं, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायचा, नवीन प्रक्रिया राबवायची, अशा पद्धतीनं उद्योजकता केली जाते. उद्योजकता प्रक्रियेमध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थापकीय कौशल्य असणं हे गरजेचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे हेतुपूर्वक उपक्रम. उद्योजकता ही काहीतरी वेगळं करण्याची अशा पद्धतीची प्रक्रिया आहे आणि हे वेगळं करण्यामागे काहीतरी नवीन करून दाखवलं पाहिजे हा हेतू असणं गरजेचं असतं. उद्योजकता हा जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठीचा उपक्रम आहे. त्यामुळं खर्चावर नियंत्रण कसं ठेवता येईल हे उद्योजकतेमध्ये बघणं अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे जोखीम आणि फायदा. उद्योग म्हटलं की धोका आला, उद्योग यशस्वी झाला तर फायदा मिळतो, उद्योग अयशस्वी झाला तर तोटा सहन करावा लागतो. म्हणजेच उद्योजकतेमध्ये मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आहे. जेवढी जोखीम जास्त तेवढी फायदा मिळण्याची शक्यता जास्त, जेवढा धोका किंवा जोखीम कमी तेवढा फायदा मिळवण्याची शक्यता कमी. अशा पद्धतीनं उद्योग व्यवसाय चालवत असताना धोका किंवा जोखीम आणि फायदा हे हातात हात घालून जातात. जेवढी जोखीम जास्त तेवढा फायदा मिळण्याची शक्यता जास्त, तेवढीच तोटा होण्याची शक्यता देखील जास्त. आणि या उलट जेवढा धोका, रिस्क, जोखीम आपण कमी घेऊ तेवढा फायदाही कमी मिळेल, तोटा कमीत कमी होईल. पण जोखीम आणि फायदा हे नेहमी एकाच प्रमाणात चालत राहतात. रिस्क जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला रिटर्न मिळत असतो. हे प्रत्येकानं लक्षात घेणं गरजेचं असतं ज्यावेळी आपण उद्योजक बनत असतो. त्यानंतर असतं ते म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विकास. उद्योजकतेमुळं त्या उद्योजकाचा विकास तर होतोच, पण त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक विकास त्या देशामध्ये घडून येतो. आज औद्योगिक क्रांती बघा 1760मध्ये युरोपमध्ये झालेली होती. युरोपियन देश आजही प्रगत देश म्हणून बघितले जातात. अमेरिका बघा, जपान बघा, जे औद्योगिकरणात पुढे गेलेले देश आहेत
ते देश आर्थिक सामाजिकदृष्ट्या अत्यंत प्रगत म्हणून आपल्याला दिसून येतात. औद्योगिकीकरणाचा जर वेग आपल्या देशामध्ये वाढला तर त्यामुळं चांगल्या प्रतीच्या वस्तुसेवा निर्माण होतात. या वस्तुसेवांमुळं देशाचा आर्थिक विकास होतो, लोकांना रोजगार मिळतो, चांगल्या दर्जाच्या वस्तू कमी दरात मिळतात. या सगळ्यामुळं आर्थिक सामाजिक विकास या दोन्ही गोष्टी घडतात. उद्योग व्यवसाय हे समाजाचा विकास देखील घडवतात. कसा घडवतात? तर समाजातल्या लोकांना चांगल्या दर्जाचं वातावरण तिथं मिळतं, रोजगार मिळतो, शिक्षण मिळतं. समाजाच्या विकासासाठी आपला CSR किंवा लोकांसाठीचा जो फंड असतो सामाजिक जबाबदारी संदर्भातला तो उद्योजक खर्च करतात. या मार्गाने आर्थिक सामाजिक विकास हा औद्योगिकीकरणामुळं उद्योजकतेमुळं मोठ्या प्रमाणात घडून येताना आपल्याला दिसतो. त्यानंतर असतं ते म्हणजे धाडसाला सुवर्णसंधी. नवीन काहीतरी करण्याचं धाडस जी व्यक्ती दाखवते तीच व्यक्ती उद्योजक होत असते. उद्योजकतेमध्ये धाडस करणाऱ्याला संधी प्राप्त होत असते. जी व्यक्ती रिस्क घेत नाही, धाडस करत नाही, तो चांगला उद्योजक बनू शकत नाही, आपला उद्योग व्यवसाय चांगल्या प्रतीचा वाढवू शकत नाही. त्यामुळं जिथं तुम्ही रिस्क घेता तिथं रिटर्न मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती असते. त्यामुळं उद्योगामध्ये धाडसाला मोठ्या प्रमाणावर संधी असल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, आपण जर अनेक उद्योजक बघितले, टाटा असतील, बिर्ला असतील, अंबानी असतील किंवा महाराष्ट्रामधले किर्लोस्कर असतील, ओगले ग्लासवर्कचे ओगले असतील, या सगळ्यांनी अगदी शून्यातून सुरुवात केली आणि ते मोठ्या लेवलवरती गेले. याचं कारण हेच होतं की त्यांनी धाडस केलं. त्यामुळे उद्योजक जर व्हायचं असेल तर धाडस करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा भाग, तो म्हणजे उद्योजकतेचं महत्त्व. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योजकता ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. उद्योजकतेची भूमिका किंवा महत्त्व नक्की काय आहे ते आपण काही पॉईंट्सच्या आधारे बघू. पॉईंट कोणते कोणते आहेत? तर रोजगार पुरवठा आहे, संशोधन आणि विकास आहे, संपत्ती निर्मिती आहे, उज्ज्वल भविष्य आहे, आव्हानात्मक संधी, राहणीमानाच्या दर्जात सुधारणा, संतुलित प्रादेशिक विकास, आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण, भांडवल निर्मिती. पहिलं आहे रोजगार पुरवठा. ज्यांना रोजगार मिळत नाही असे अनेक जण उद्योजकतेमध्ये शिरताना आपल्याला दिसतात. अगदी लघु उद्योग असेल, कुटीरोद्योग असेल, या माध्यमातून काहीतरी नवीन रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी ते करतात. अगदी 3/4 उद्योग किंवा 4पैकी 3 उद्योग हे अशा प्रकारे चालू झाले आहेत की ज्याला रोजगारच नाही तो स्वतः काहीतरी स्वयंरोजगार करतो, स्वतः रोजगार निर्माण करतो, त्यातून एखादा छोटा उद्योग व्यवसाय सुरू होतो. स्टार्टअपसारख्या गोष्टी ज्या भारत सरकारनं केल्या ते यासाठीच आहेत, रोजगार निर्मितीसाठी. उद्योजकतेमुळं आर्थिक विकास होतोच, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशामध्ये रोजगार निर्मितीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळं उद्योजकतेकडं अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून भारत बघत आलेला आहे. त्यानंतर असतं ते म्हणजे संशोधन आणि विकास. उद्योजकता म्हणजे नवीन गोष्टीचा शोध घेणं, नाविन्याचा शोध घेणं, आणि हे करण्यासाठी संशोधन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. शोधाविना जग ही कल्पना करता येत नाही. नवनवे शोध लागल्यामुळं आपलं जीवन हे सुखकर होताना आपण बघितलेलं आहे. संशोधनामुळं वस्तू मिळवण्याचे मार्ग सोपे होतात, किंबहुना सोपे मार्ग आपल्याला मिळतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळं बनवलेल्या ज्या दर्जेदार वस्तू असतात त्यांचा पुरवठा केला जातो. या सगळ्यामुळंच अत्यंत चांगलं असं वातावरण देशातल्या लोकांना मिळतं, उद्योजकांना मिळतं, शासनाला मिळतं आणि देशाची एकूणच प्रगती ही त्या ठिकाणी घडून येते. त्यानंतर असतं ते म्हणजे राष्ट्र आणि जनतेसाठी संपत्तीची निर्मिती. व्यवसाय सुरू करण्याच्या संधी शोधणारे लोक ज्या वेळेला उद्योजकतेमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला ते संपत्तीची निर्मिती करतात. अशा पद्धतीनं निर्माण केलेली जी संपत्ती असते ती देशाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. व्यवसायामधनं उद्योजकांनी दर्जेदार वस्तुसेवा निर्माण केल्यामुळं सरकारला मोठ्या प्रमाणावर कर मिळतो. त्याचप्रमाणे उद्योजकाच्या कल्पना
विचार आणि शोध यांचा देखील देशाला मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. त्यामुळं देशासाठी आणि देशातल्या लोकांसाठी संपत्ती निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी उद्योग करत असतात. त्यानंतर असतं ते म्हणजे उज्ज्वल भविष्य. उद्योजकतेमध्ये उद्योजकाला अत्यंत चांगलं असं भविष्य असतं. व्यक्तीनं उद्योजकतेमध्ये प्रवेश केला की त्याला विकासाच्या संधी या मोठ्या प्रमाणावरती असतात. उद्योजक हा फक्त पैसाच कमावत नाही, तर पैशाबरोबर अनेक गोष्टी त्याला शिकायला मिळत असतात. उद्योजकता हे आपलं ज्ञान आणि कौशल्य या दोन्ही गोष्टी पणाला लावून प्रचंड संपत्ती जमा करण्याचं साधन असतं. जीवनाच्या अंतापर्यंत उद्योजकाला ती संपत्ती कमी पडत नसते. स्वतःचं भविष्य तो घडवत असतो, आपल्या अनेक पिढ्यांचं भविष्य घडवत असतो आणि त्याचबरोबर देशाचा विकास तो करत असतो. रोजगार पुरवत असतो, किफायतशीर दरात दर्जेदार वस्तू सेवा पुरवत असतो. त्यामुळे एकूणच स्वतःचं, उद्योगाशी संबंधित घटकांचं, एकूणच जनतेचं आणि देशाचं, समाजाचं भवितव्य, उज्ज्वल भवितव्य घडवण्याची संधी उद्योजकाला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. त्यानंतर जे असतं ते म्हणजे आव्हानात्मक संधी. व्यक्तीच्या जीवनामधल्या उद्योजकता ही एक संधी आहे, पण ही आव्हानात्मक आहे असं आपण म्हणू शकतो. उद्योजक हा आव्हानात्मक असेल, आव्हान स्वीकारणारा असेल तरच तो यशस्वी होतो. अपेक्षेहून जादा स्वतःचा विकास करू शकतो. आर्थिक विकासाबरोबरच वैयक्तिक विकास देखील उद्योजकतेमुळं शक्य होतो. त्यामुळं उद्योजकाला मोठं मानसिक आर्थिक समाधान मिळताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर असतं ते म्हणजे राहणीमानाचा दर्जा सुधारतो. उद्योजक हा स्वतःपुरता विचार न करता कामगारांचा देखील विचार करतो. त्यामुळं कामगारांच्या राहणीमानाचा जो दर्जा असतो तो सुधारलेला आपल्याला दिसून येतो. संघटनेमध्ये बहुसंख्य लोकांना रोजगार तो देत असतो. रोजगाराबरोबरच कामगारांना स्वातंत्र्य मिळतं, आर्थिक प्रगती होते, वेगवेगळी मदत मिळते, त्यांना उच्च विचार करण्याची संधी मिळते, राहणीमानाचा एकूणच दर्जा त्यांच्या सुधारतो. त्यामुळं उद्योजकता ही कामगारांच्या दृष्टीनं देखील सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यानंतर असतं ते म्हणजे संतुलित प्रादेशिक विकास. उद्योजक हा नागरी विकासाबरोबरच ग्रामीण विकासाचा देखील विचार करतो. त्यामुळं संतुलित प्रादेशिक विकास होणं हे शक्य होतं, त्याला मदत होते. त्यामुळं आपण जर देशामध्ये बघितलं तर अनेक उद्योजक आज ग्रामीण भागात जात आहेत. शासन त्यासाठी प्रोत्साहन देतं, सबसिडी देतं, कर लादत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देतं. त्यामुळं शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा देखील मोठ्या प्रमाणावर विकास होऊन एकूणच देशाचा संतुलित विकास कसा होईल हे बघणं लोकांना शक्य होतं. त्यानंतर असतं ते म्हणजे आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण. उद्योजकतेमुळं अनेक जण उद्योजक बनत असतात. त्यामुळं उत्पादनामध्ये ठराविक लोकांचीच मक्तेदारी राहत नाही. अनेक उद्योजक हे उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. त्यामुळं आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण करणं हे शक्य होत असतं. अन्यथा जर ठराविकच उद्योजक असतील तर ठराविक उद्योजकांमध्ये आर्थिक सत्ता केंद्रित होते. ते उद्योजक मोनोपोली करू शकतात, मक्तेदारी निर्माण करू शकतात. पण अनेक उद्योजक जर झाले तर अशी मक्तेदारी निर्माण होत नाही आणि आर्थिक सत्ताही ठराविक मुठभर लोकांच्या हातात न राहता अनेक लोकांमध्ये त्याचं विकेंद्रीकरण होतं आणि त्याचे फायदे देशाला मिळू शकतात, लोकांना मिळू शकतात, समाजाला मिळू शकतात. त्यानंतर असतं ते म्हणजे भांडवल निर्मिती. अनेक लोक एकत्र येतात आणि भांडवल जमा करतात, उद्योग सुरू करतात. त्यामुळं मोठ्या प्रमाणात भांडवल निर्माण होतं. आता हे भांडवल येतं कुठनं? तर लोकांनी केलेली जी बचत असते, त्या मार्गाने केलेली गुंतवणूक असते, त्यातूनच मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मिती होत असते. आता संयुक्त भांडवली संस्था असते, तिचे शेअर असतात, लोक ते शेअर विकत घेत असतात.
बँकेकडून आपण कर्ज घेत असतो, लोकही बचत करून बँकेत ठेवी ठेवत असतात, त्या माध्यमातून बँका आपल्या उद्योग संस्थांना कर्ज पुरवत असतात. भागीदारी घेतली तर भागीदार त्यांच्याकडचं भांडवल गोळा करून आणत असतात. एकल व्यापारी घेतला तर तो स्वतःचं भांडवल वापरत असतो. वेगवेगळ्या बँका पतसंस्था भांडवल पुरवत असतात. शासन मदत करत असतं. अशा वेळेला शासन देखील लोकांकडून कर रूपानं आलेला पैसाच यासाठी वापरत असतं. त्यामुळं भांडवल निर्मिती ही कुठल्याही उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी करत असतो. मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमातून उद्योजकता म्हणजे काय, उद्योजकतेची व्याख्या काय आहे, उद्योजकतेची वैशिष्ट्य कोणती आणि उद्योजकतेचं महत्त्व कोणतं आहे, काय आहे, हे आपण या ठिकाणी पाहिलं. आपण थांबूयात. धन्यवाद.